पण ऍक्च्युली जेवण खूप छान होतं, म्हणजे खूप सुंदर आहेत घर इकडची आणि तिला खूप आवडले. ती ऑलमोस्ट ती इमोशनल झाली होती तिच्या. आता आम्ही बीचवर सुद्धा जाणार आहे रात्रीचं मज्जा करणार. हॅलो फ्रेंड्स, सो बेसिकली आय एम रेडी फॉर लास्ट नाईट गोवा पार्टी. म्हणजे ही गोव्याची लास्ट नाईट आहे. सो त्याच्यासाठी मी रेडी झाले. आम्ही इकडे फॅटफिश म्हणून खूप फेमस रेस्टॉरंट आहे, त्याचे इंस्टाग्रामवर वगैरे यूट्यूबवर वगैरे खूप खूप सारे फॉलोअर्स आहेत आणि ते खूप ट्रेंडिंगला आहे. तिकडे आम्ही जेवायला जाणार आहे. सो ते पण बघायला भेटेल. आणि आम्ही इकडे आता कुठे जाणार आहे आपण शॉपिंगला टिबॅटोन असं काहीतरी नाव आहे. हां, काल टिटोज लेनला गेलो होतो. आज टिबॅटन काहीतरी मार्केट आहे तिकडे. हां, टिबॅटियन, राईट, त्या एरियाचं नाव आहे. तिकडे आम्ही शॉपिंगला जाणार आहे जरा रात्रीचं. सो असा ब्लॉग आहे. आणि आज तेजूताई आहे, म्हणजे ती माझ्याच रूममध्ये झोपते म्हणून मी हळू बोलते. तेजूताई आहे, तिची स्पिनस्टर्स पार्टी आहे. सो त्याचासुद्धा ब्लॉग बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून. आणि ती इथेच आहे म्हणून मला जरा हळू बोलायला लागते. ती आता वॉशरूममध्ये गेली म्हणून मी बोलले. बॉईजची बॅचलरेट पार्टी असते, तशी मुलींची लग्नाआधी एखादीचं लग्न होत असेल तसं स्पिनस्टर्स पार्टी असते. तर ती आज आहे. सो आज तक मला तो एक म्हणजे फुल लास्ट नाईट इन गोवा असं. सो बेसिकली आजचा तो दिवस आहे. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. मी आता आमच्या दोघींचे सुद्धा तुम्हाला आउटफिट दाखवते. हे बघा, हे आमच्या दोघींचे आउटफिट. आता आम्ही बीचवर सुद्धा जाणार आहे रात्रीचं मज्जा करणार. कॅन्डल लाईट आहे तिथे ना. हो, कॅन्डल लाईट. मज्जा मज्जा मज्जा. आणि आम्ही कसं दिसतोय दोघी पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, मी माझ्या पायाला बिटाडीन लावली आणि आता हे मी बँडेज लावणार आहे. का तर ना तिथे खूप खूप मला दुखतंय. आणि आता परत आम्ही बीचवर जाणार आहे. सो मला काही प्रॉब्लेम नको, नाही तर परत ती माती बिती जायची माझ्या पायात आणि परत मला ट्रेनमध्ये बसता सुद्धा नाही येणार उद्या. परत ते सगळे डोक्याला शॉट नको आहेत. हे पायाला लावते आता मी हे बँडेज, कारण अगं परत वाळू गेली ना मग परत मला त्रास होईल. कारण आता पाण्यात तर आपण जाणार नाही, पण वाळूत तर जाऊ ना. आणि वाळूतूनच जायचं ते बागा बीचवर. राईट. आता हे चांगलं मी पॅक केलंय, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. हे बघा, ऍक्च्युली तर ना ते साईडचं ओपन झालेलं आहे आणि हे अजून गेलं नाही अगं त्या क्लबचं. सो आता बँडेज लावून झालंय. बँडेज लावून झालंय. मी बॅग बिग काही घेणार नाही बाबा, कारण मला काही शॉपिंगच नाही करायची. उगाच कशाला एवढं वागवायला घेऊ. आणि आता मी काय करणार आहे, काय नाही, फक्त फोन हातात घेणार आहे. दॅट्स इट. जेवायचं आहे ना आपल्याला फक्त, आणि शॉपिंग करायची. शॉपिंगला काय इकडे सगळं आहे, याच्यात पेमेंट तर ऑनलाईनच करणार. वाव, छान दिसताय मॅडम. जोजो जोजो छान दिसताय जोजो. यार यार हे का नाही घातलं तुम्ही आज? नो बट दिस इज तुम्हाला एकदम परफेक्ट. असं घ्या ना तुम्ही बायकारा. आता तुम्ही घ्या, आता आपण चाललो ना शॉपिंगला, तुम्ही प्लीज घ्या. मला खूप आवडलंय, तुम्हाला खूप सूट करतंय. आज तुम्ही फुल हे घालायला पाहिजे होतं यार. हा, ते तर भारी, सगळं भारी दिसतंय. आता काही म्हणजे काही यू डोंट डू एनिथिंग फॉर. आपण यार रात्रीचे फोटो चांगले येतील का? येतील. पण इथे काय काय बॅकग्राऊंड आहे इथे? सगळे एकदम चिकणी चमेली. आणि आमची रूम आजी इतकी भंगार झाली आमची रूम. मॅम मॅम छान दिसताय. असं भांडायला बोलवतंय ना म्हणून भीती वाटते. भांडायचं म्हणजे शेवटच्या दिवशी भाई रागाच्या भरात काय व्हायचं द्यायचं असं. पण इथे काही नाही होणार. बापरे, अरे तुला पण
कसं वाटलं ताई सरप्राईज? खूप मस्त. सगळं प्लॅनिंग यांचं आहे आणि मला सांगितलेलं की गप्पांमध्ये हिला गुंग ठेवा. हे कसं वाटलं सेलिब्रेशन? खूप भारी. आणि काय बेडूकचं पिल्लू आपल्या इथून. हो, आणि मला त्यांनी सांगितलेलं तिला एकदम असं एंगेज ठेव आणि प्लस आणि मी तुझ्या रूम मध्ये होते, मी डेकोरेशन पण नव्हते करू शकत. ऑफकोर्स. हा, मी इकडून गेले की तू लगेच येणार, मला हे माहित होतं. एकटी थांबणारच नाही. सो बेसिकली ताईचं स्पिन्स्टर्स पार्टी झालेली आहे आणि आता आम्ही चालू शॉपिंगला आणि तिला खूप आवडलंय. ती ऑलमोस्ट इमोशनल झाली होती, तिच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब येणारच होते पण ते राहिले. म्हणजे मी थोडंसं आवडलं, झाली होती इमोशनल असं. हा, पण तुझ्याकडे आहे ना बॅग? पण याने का लॉक करावं लागतं आपल्याला? मग ठीक आहे ना, आपलं सामान आहे. आता रात्रीचं किती वाजता येऊ काय माहिती, पण आता आम्ही शॉपिंगला चाललोय. डायरेक्ट केलं ना तर माझं लॉक झालेलं. ओके. अरे यार, तुमच्या इथे ठेवा ना, आम्ही रात्री झोपताना घेऊ. जस्ट बंद केलं. आता आम्ही चाललोय आणि आपण आता परत नाही यायचं ना, डायरेक्ट बीचवर जायचं ना. येस. आता वेळ किती झाला, परत कसं येणार ताई? ते तर झालं. परत आपल्याला नंतर फॅट फिशला पण जायचंय. मला कंटाळा आलेला परत. ताई त्यांना स्टोरी सांगते की मी तिला कसं रूम मध्ये असं माझ्यासोबत गप्पा मारत ठेवलं होतं. तिला बाहेर नव्हतं जाऊन द्यायचं, हा टास्क होता माझ्याकडे आणि ती मध्येच बाहेर जायला लागली होती. मी म्हटलं अगं बाहेर नको जाऊ, रूम मध्ये. त्या काहीतरी करत असतील, ज्याचं त्याचं पर्सनल काम असतं. मी तिला असं काहीतरी बोलत होते. सो ती त्यांना माझ्या मागे स्टोऱ्या सांगते. मला दाखवत येत नाही हा, पण ती स्टोऱ्या सांगते त्यांना. आता आम्ही ते बॅटियन मार्केटला चाललोय. इकडची नावं जरा अशी वेगवेगळी आहेत, म्हणजे लक्षात राहत नाहीत आणि प्रोनाऊन्सिएशन पण नीट होत नसेल. तर काय चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जे कोणी गोव्याला येऊन गेले त्यांनी. हे बघा, हे आहे ते बॅटियन हँडीक्राफ्ट्स. म्हणजे हे हँडीक्राफ्ट लोकांनी बनवलेलं आहे. बेसिकली दिस इज सो गुड. काही येते आतमध्ये खूप छान छान आहे शॉपिंग साठी. आवडलं. वाव, नेकलेसेस किती सुंदर आहे. हा, हे सगळे सुंदर आहेत. अजून बरंच काय काय आहे. हे हेअर ऍक्सेसरीज आहे मला असं वाटतं, राईट. बरंच काय काय यार इकडे, पण मी दुपारी बऱ्यापैकी घेतलंय त्याच्यामुळे मला असं जास्त काही घ्यायचं नाहीये. हा, हे आर्टिफिशियल होम डेकॉरच्या वस्तू आहेत. बॅग्स आहेत. छान आहे, ऍक्च्युली छान आहे सगळं. बरेच काय काय छान. इकडे रिंग्स वगैरे आहेत, गळ्यात घालायला आहे सगळं. पुढे पण तेच आहे, सर्व तेच आहे. ड्रेसेस नाही आहेत ऍक्च्युली इकडे, असं मला वाटतंय. हा राईट, ड्रेसेस नाही आहेत इथे. हा, इकडे ब्रेसलेट्स वगैरे आहे. तर बघू कोण काय काय घेत आहे. आय थिंक हे एव्हिल आयचं आहे. हा, हे एव्हिल आय, कॅट आय, किचनच थे बेसिकली. छान आहे, सगळं छान आहे. हा, हे याच्यावर ना चहाची वगैरे अशी कप, म्हणजे चहा किंवा काय असं हे ठेवलं जातं याच्यावरती. आणि हे छोटे छोटे पाउचेस. नाही ओके, हे मिरर्स आहेत. आय थॉट दिस इज पाउच. नाही, हे मिरर आहेत, मिरर. मला वाटलं की हे पाउच पण नाही, हे मिरर आहेत. पण छान आहेत ऍक्च्युली, छान. मस्त आहे. ही बॅग पण छान आहे ऍक्च्युली, छान आहे यार ही. दादा कितने को ये? हाउ मच? 750? 600? सो कॉस्टली. आणि ये वाला 600? नो इट्स ओके. छान आहेत ऍक्च्युली, छान आहेत हे सगळे. पण माझा प्रॉब्लेम काय, मी एवढे ऍक्सेसरीज नाही वापरत, त्याच्यामुळे मी जास्त घेत नाहीये. ऑलरेडी माझ्याकडे ज्या आहेत त्याच मी कधीतरी घालते.
उगाच घेऊन ठेवून पडून काय करू, ते घेऊन ठेवून तरी काय करणार. इकडे डायमंडचे सेट्स आहेत, हे डायमंडचे आहेत. मला ऍक्च्युली असा एक घ्यायचा आहे कारण हा खूप ट्रेंडिंग आहे सध्या. बट स्टिल, एक्सक्यूज मी, डायमंड का सेट कितने का है? अच्छा महंगा है, कितना? अच्छा हे 2000 ला आहे. बापरे, खूपच महाग आहे. नाही बाबा, मुंबईत स्वस्त मिळते बाबा, मग मी इथे नाही घेणार. मुंबईत स्वस्त आहे, इकडे खूप महाग आहे. ऍक्च्युली हा हार ट्राय केला, मला असं वाटतं घ्यावा, खूप छान आहे. पण मला हा कॉस्टली पण वाटतो, पण याच्या मनाने कॉस्ट ओके आहे, खूप छान आहे. पण त्यांच्याकडे अजून सुद्धा व्हरायटीज आहेत. त्याची काही हा ठीक नाहीये, हा कलर नाही, पण ऍक्च्युली नाही 4.5. तर हा मला असं वाटतं की तू थोडा वेगळा कलर, हा नाही कलर मी चॉईस करते. कलर तो व्हाईटच घ्यायचा मला, ब्लॅक तो नको आहे आणि मला तो गोल्डन पण नको आहे. हा गोल्डन नको तू. आय लव्ह डायमंड्स. मला हे आवडलं. हा मला हा आवडला, ऍक्च्युली हा आवडला. मला किती बोलतो 350. आपण कमी करेल आणि खूप हा छान आणि छान आहे, ऍक्च्युली छान आहे. आणि हेवी पण सुद्धा आहे, हेवी सुद्धा आहे. सो आय वॉन्ट टू टेक दिस, आपण मी तो हार घेतलाय 250 ला घेतला. मला ऍक्च्युली खूप आवडला होता आणि तो वर्थ इट होता कारण खूप हेवी आहे, मला खूप आवडला. ताई, तेजूताई, मी घेतला तो हार 250, छान आहे, मला आवडला. ऍक्च्युली तो वर्थ इट होता तेवढ्या किंमतला, म्हणून मी घेतला. तो हेवी आहे ना म्हणून. आम्ही मस्तपैकी रात्री तयार बियार होऊन जेवायला चाललोय. इथून दिसतंय 13 मिनिटं, पण ते 13 मिनिटात काही मी पोहोचणार नाही, मला माहिती आहे. मी म्हणजे कोणीच नाही, कारण आमच्या ज्या प्रकारचा वॉक आहे त्या प्रकारे कोणीच 13 मिनिटात नाही पोहोचू शकत. माझ्या मागे 3 जणी गप्पा मारतात, पुढे 2 जणी गप्पा मारतात, मी एकटी अशी व्हिडिओ घेत चालली आहे. पण इकडे खरं सांगते, ही घरं बिरं बघा यार, किती सुंदर सुंदर आहेत, म्हणजे खूप सुंदर आहेत घरं इकडची. आणि ना मला हे जे माझं बटरफ्लायचं गळ्यातलं आहे ना, ते मला खूप आवडतं. खूप असं साधं सिम्पल सोबर घालायला मजा येते. मी ॲक्च्युली हा नेकलेस घेतला, पण हा साडीवर वगैरे घालायला ठीक आहे, चांगला आहे, म्हणून मी घेतला. बाकीचे तिकडे लॉंग लॉंग होते, पण मला ना काय माहिती की होणं होते वाटत. म्हणजे मला ज्वेलरी खूप नाजूक आवडते आणि कधीतरी मग अशा कपड्यांचं वेगळं काही असेल तर मग त्याच्यावर जास्त हेवी ज्वेलरी ठीक आहे, पण अदरवाईज नाही, मी प्रिफरच नाही करत हेवी ज्वेलरी. आम्ही आलोय फॅटफिशला, जिथे क्राऊड कमी आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की इकडे फक्त कार्ड आणि कॅश चालतं, UPI इथे चालत नाही. आणि मी कार्ड घरी ठेवलंय, हिने कॅश घरी ठेवली आहे. सो प्रॉब्लेम हा आहे की मग आता खायचं कसं. आणि त्यांना रिक्वेस्ट करतोय तर ते देत नाही आहेत आम्हाला. तसं एवढं लांब कोण जाईल चालत, 13 मिनिटं वॉक, ते पण फास्ट वॉक होता म्हणून 13 मिनिटं. आमचं जेवण आलेलं आहे, क्रॅब मसाला, राईस, काय आहे सुरमई रस्सा, आणि आम्ही आमचं जेवण करून झालंय. खूप टेस्टी जेवण होतं. मला क्रॅब मसाला खूप आवडला ऍक्च्युली. क्रॅब सुक्का आणि रोटी आवडली, बस दॅट्स इट. पण हा, तुम्हाला खरंच चांगलं फूड खायचं असेल गोव्यामध्ये, तुम्ही हा हॉटेल फॅटफिशला या, नक्की या. आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट रेस्टॉरंट मला हे वाटलं. बघा रात्रीचे 1:30-2 वाजलेत, पण तरी सुद्धा इकडे सगळं चालूच आहे. गोव्याला कधी काय बंद होत नाही मला असं वाटतं. फक्त काही काही जे शॉप्स आहेत ना ते बंद झालेत, बाकी सगळं चालू आहे. म्हणजे जे कपड्याचे वगैरे लोकल दुकानं आहेत ना ती बंद झालेत, बाकी सगळं असे मोठे मोठे रेस्टॉरंट्स वगैरे ते सगळं चालू आहे, काहीच बंद नाही झालं. माझ्या मागे सगळे येत आहेत हळूहळू, मीच पुढे. मला फास्ट चालायची सवय आहे म्हणून. पण हा माझा नॉर्मल ब्लॉक आहे, म्हणजे त्यांचा माझ्यापेक्षा पण स्लो आहे असं मला वाटतं आता. पण ॲक्च्युली जेवण खूप छान होतं. मला काय माहिती गोवन फूड नाही आवडतं नाही, म्हणजे हे माझं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, मे बी दुसऱ्यांचं वेगळं असू शकतं.
पण गोवन नाही आवडलं. बट बाकी त्यांचं जे क्रॅब सुक्का होता, रोट्या होत्या, खूप छान होत्या. ॲक्च्युली खूप छान होत्या. मी खाल्ल्या, मला आवडल्या, ॲक्च्युली आवडल्या. सो बेसिकली आमचं शॉपिंग पण झालेलं आहे आजचं. स्पिन्स्टर्स पार्टी पण झाली आहे. फॅटफिशमध्ये जेवायचं होतं ते पण जेवण झालं आहे आणि सगळंच झालं आहे. आणि ओव्हरऑल गोव्याची ही लास्ट नाईट होती. उद्या सकाळी तर ट्रेनने निघायचं आहे. ट्रॅव्हल करत 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 निघायचं आहे. सो मजा येणार आहे उद्याच्या दिवसात. मला आता इकडचा एरिया एवढा चांगला माहीत झाला आहे की मी एकटी चालले आहे माझ्या हॉटेलवर. म्हणजे मागे आहेत पण त्या खूप मागे आहेत, त्याच्यामुळे मी पुढं पुढं चालली आहे. पण मला चांगलाच रस्ता माहीत पडला आहे, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. त्या माझ्या मागेच आहेत ॲक्च्युली. पण तरीसुद्धा रस्ता एकदा दोनदा पाहिला की माझ्या लक्षात राहतो. आणि इथून 2-3 वेळा आता आमचं सारखं फिरणं चालू आहे. आल्यापासून काही आम्हाला आराम नाही आहे. आता 2-3 दिवसात सगळं बघायचं म्हटलं लक्षात राहिलंच पाहिजे. त्याच्यामुळे आता हॉटेल जवळचा रस्ता एकदम मस्त माहीत पडला आहे. आणि हॉटेल खूप छान आहे, ॲक्च्युली खूप छान आहे. तुम्ही कधी गोव्याला आलात तर ह्या हॉटेलला नक्की स्टे करा. मी हेच सजेस्ट करेन तुम्हाला. काय द कॅपिलॉट, द कॅपिलॉट बीच रिसॉर्ट असं नाव आहे त्या हॉटेलचं. कॅपिलॉट ना, हां, कॅपवरूनच काहीतरी नाव आहे ॲक्च्युली त्याचं. आणि ते हॉटेल आहे आमचं हे. सो यू शुड नक्की विजिट प्लीज. आलो आहे आमच्या रिसॉर्टवर. आलो आहे. एवढ्या एरियामध्ये फक्त अंधार आहे. हां घेऊ मी. मला वाटलं पाण्यात जाते की काय. टाचा दुखायला लागला, टाचा. आता ड्रेस चेंज करायचे, कपडे बॅगेत भरायचे आणि निघायचं. नाही, आधी झोपायचं आणि मग निघायचं. ह्या स्विमिंग पूलवर आल्याच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी खूप मजा केली. सो फ्रेंड्स, आता मी झोपते का आता सकाळी लवकर उठायचं आहे आणि इथून निघायचं आहे. हॉटेलमधून चेकआउट करायचं आहे. आजचा गोव्याचा लास्ट डे होता, लास्ट नाईट होती सॉरी. सो मी हा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि ही एकदम छोटीशी लाईट आम्ही चालू ठेवली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझा चेहरा असा दिसतोय. सो गुड नाईट, बाय बाय.